रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत एक खूप चांगला सुंदर असा फ्लॅट आहे जो 3 BHK फ्लॅट असणार आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 925 कार्पेट असणारं हे घर असेल आणि रेटही चांगला असणार आहे। आणि लोकेशन वाईज जर विचार केला तर वाघबीळ लोकेशन ठाणा स्टेशनपासून साधारणतः 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती हिरनंदिनी इस्टेट किंवा नवीनच जे हिरनंदिनी वेस्ट गेस्ट किंवा TCSची जी कंपनी आहे त्याच्याच जवळ आहे, इन्क्लुडिंग स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम अशा सगळ्या इत्तमभूत सुखसुविधा असणारं कॉम्प्लेक्स असेल, जिथे जर आपण विचार केला तर हा 3 BHK फ्लॅट असेल। याच्यामध्ये जर विचार केला तर 2 स्टॅक पार्किंग असतील, खाली आणि वर स्वतःच्या आपल्या 2 पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला नक्की मिळतील। आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 5,500 रुपये याचा 3 BHKचा प्रॉपरली मेंटेनन्स असेल। मायवन टेक्नॉलॉजीमध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं फ्लॅट असेल, गॅसची पाईपलाईन इथे आलेली आहे। अधिक जर आपण आजूबाजूचं लोकेशन बघितलं तर भाजीपाला, हॉस्पिटल्स, त्या सगळ्या गोष्टी याच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी आहेत। शाळा वगैरे पण ह्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला आहेत। ज्यांना हिरनंदिनीत नाही राहायचं पण जस्ट लाईक हिरनंदिनीसारखंच दिसणारं माधव पलास या नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे। इथेच हा 3 BHK फ्लॅट आहे। फ्लॅटचं लेआउट कसं आहे किंवा फ्लॅट कसा आहे तो मी छोटासा प्रयत्न करतो, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल नक्की फ्लॅट कसा असणार आहे। तुम्ही बघू शकता ज्यावेळेला हे फ्लॅट आपण बघणार आहोत, याचं जर आपण एंट्रीचा विचार जर केला तर याची एंट्री जर तुम्ही बघितली तर बाहेर जाताना याची एंट्री साऊथ वेस्ट असणार आहे, म्हणजे बाहेर येताना, आणि आतमध्ये येताना नॉर्थ असणारा हा फ्लॅट असेल। बाहेर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला टोटल 2 लिफ्ट मिळते आणि 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती असणार आहे। तर आपण लोअर फ्लोअरला आहे, फ्लॅट बिल्डिंग तशी तुमची हायर जास्त माळ्यांची आहे, पण आपण लोअर फ्लोअरला हा फ्लॅट बघतोय। तुम्ही बघू शकता याचा हॉलचा एरिया जर बघितला तर एल शेप लिव्हिंग आहे, खूप मोठी जागा आहे। तुम्हाला ह्या साईडला जर आलात तर इथे एवढी मोठी जागा, अधिक ह्या साईडला हॉल जो तुमचा आहे इकडे पण खूप मोठी आणि प्रशस्त अशी जागा तुम्हाला इथे मिळते। आणि जेव्हा आपण इथे येणार आहोत तेव्हा तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी असणार आहे, आणि स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर तुमच्याच कॉम्प्लेक्सचं असणारं हे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हे तुमचं क्लब हाऊस किंवा मग गार्डन वगैरे हे सगळं तुम्हाला दिसते। याच्या खाली पण पार्किंगची सुखसुविधा आहेत। अधिक वरती तुम्ही बघितलं तर गार्डन वगैरे, खेळायला वगैरे लहान मुलांना, या सगळ्या सुखसुविधा ह्या ऑलरेडी फ्लॅटमध्ये म्हणा बिल्डिंगमध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत। वरती तुम्ही फॉल सिलिंग जर बघितलं तर सुंदर आणि डेकोरेटिव्ह बनवलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं, चांगल्या व्यवस्थित। आणि हा फ्लॅटून जर बघितलं तर चकाचक एकदम टकाटक आहे। थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पेंटिंग वगैरेची गरज नाही आहे, पण जर तुम्हाला मॉड्युलर किचन बनवलेलं आहे, बाकी फर्निचरमध्ये तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा बनवायचं असेल तर बनवू शकता। बघा गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे पूर्णपणे इकडे, हेच व्यवस्थित। आणि अधिक ह्या साईडला जर तुम्ही आलात तर ड्राय बाल्कनीसाठी तुम्हाला इकडे परत एक स्टँडिंग बाल्कनी आहे, जे समोरून तुमचा जर व्ह्यू तुम्ही बघितला तर तुमचं जे गार्डन आहे ते पूर्णपणे गार्डन तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं। कारण की लोअर फ्लोअरला असल्यामुळे तुमचं गार्डन वगैरे तुम्हाला प्रॉपरली त्याचा आनंद डोळ्याला घेता येईल, कारण खाली आहे म्हणून। आणि मग ह्या साईडला जर आलो तर प्रशस्त असं मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे आहे। आणि इकडे शेवटपर्यंत जर आपण आलो तर इकडे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी पॉईंट दिलेले आहेत की मोठी, आणि अशा पद्धतीने तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी ते जागा किंवा कपडे वाळत घालायसाठी पण वरती तुम्हाला इथे जागा नक्की मोठी आणि प्रशस्त आहे। बाथरूममधून ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला समोर तुम्ही बघू शकता कॉमन बेडरूम किती मोठं आणि किती चांगलं प्रशस्त आहे। ह्याची साईज वाईज जर बघितलं तर बघा, ह्या साईडला पण जर बघितलं आणि ह्या साईडला जरी बघितलं तरी खूप मोठं आणि प्रशस्त आहे। परत तुम्हाला इथे कपाट बनवण्यासाठी अधिक वरती फॉल सिलिंगचं काम वगैरे त्यांनी ते सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे। आणि इकडनं पण जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे तुमचं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम तुमच्या ह्या बेडरूममधनं पण दिसते। मला वाटतं एक फक्त बेडरूम नसणार आहे, त्याच्यामधनं काही दिसणार नाही, बाकी हॉल 2 बेडरूमला तुम्हाला सगळ्या सुखसुविधा दिसतात। त्याच्यानंतर हे आपलं परत एक मास्टर बेडरूम असणार आहे, ज्याचं तुम्ही बघू शकता वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं प्रशस्त तुम्हाला इकडनं एक हे मिळू शकतं। हे मिळाल्यानंतर हे तुमचं बेडरूम आहे। बेडरूमच्या नंतर ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी असणारी ही खिडकी आहे। ह्याच्यातनं पण तुम्ही जर बघितलं तर आतलं जे कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये असणारं जे गार्डन आहे ते तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूमच्या खिडकीमधनं मात्र प्रॉपरली दिसतं। म्हणजे गार्डन तुमची इथे पण एक गार्डन आहे, मंदिर आहे, आणि पलीकडं मात्र जे अमेनिटीज आहेत त्या साईडला आहेत। अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे। फ्लॅट खरं बघितलं तर सुंदर आणि चांगला आहे। घरामध्ये काही काम करायची गरज नाही, कपाटं बनवण्याचं काम करावं लागेल, कपाटं बनवल्यानंतर परत थोडंसं कलरचं करावं लागेल। आता सध्या मात्र जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही रेडीमेड कपाट आणून ठेवले तरी चांगल्यासारखा विषय आहे। त्याच्यानंतर मग परत हे शेवटचं बेडरूम आहे, ज्याच्यामध्ये वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला असं मोठं प्रशस्त याच्यामध्ये प्रॉपरली मिळतं। आणि मग ह्या नंतर आलं तर हे तुमचं बेडरूम आहे। बेडरूमला तुम्ही बघू शकता इथे यांनी
काय कपाट वगैरे लावलेलं नाही आहे, पण आता आपल्याला कपाट जर बनवून घ्यायचं असलं तुम्ही इकडनं कपाट असं बनवून घ्या, इथं मोठं कपाट तयार होऊ शकतं. मग परत हा बेडरूम मोठा आणि इकडनं परत तुमच्याच कॉम्प्लेक्समधलं असणारं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन मिळेल. हे तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आहे. इथून तुम्ही बघितलं तर समोर तुम्हाला बघा हे विजय ओरोविया किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही. एवढं मोठं तुमचं परत हे स्विमिंग पूल, क्लब हाऊसवर तुमच्या बिल्डिंगमध्ये हा पद्धतीचा फ्लॅट, हा 3 BHK फ्लॅट आहे. खरं त्याची किंमत 2 पार्किंग असल्या कारणानं ह्या मालकाने 1,70,00,000 ठेवलेली आहे, पण ती त्यांनी निगोशिएट करणार आहेत. असं नाही की ते 1,70 म्हणलेत म्हणजे 1,70लाच होणार आहे, तर ते 1,70मध्ये नक्की कमी करतील. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. जर फ्लॅट हा तुम्हाला बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. आमचे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत नक्की कमेंट्समध्ये सांगा. आमचा प्रयत्न प्रामाणिक, चांगला आणि चांगल्याच पद्धतीने आम्ही करण्याचा, कारण आम्ही सत्य बोलून जे चांगलं करतो, सत्य बोलून जेवढं करता येईल तेवढं आम्ही करतो आहे. असत्याचं दुकान आमचं नाही आहे, आपलं दुकान सत्याचं आहे. बघू, जोपर्यंत सत्य चालेल तोपर्यंत आपण चालवायचंच आहे. भले मध्ये किती त्रास झाला तर होऊ द्या, आम्ही तो सहन करायला तयार आहे. पण आपल्याला ह्या मार्गानंच जायचं आहे सर. आपलं शॉर्टकट नकोच आहे, लॉंग कट आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. पण जे आहे ते आहे. ज्या पद्धतीनं आपण हे करणार आहोत ह्याच पद्धतीनं करणार आहोत. कधी कधी थोडं चुकतं आहे, चढ उतार होतो आहे, पण ठीक आहे, हरकत नाही, मला तेही चालते. तरी पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, कृपादृष्टी आमच्यावरती राहू द्या. जास्तीत जास्त घरं बघा, जास्तीत जास्त कमेंट्समध्ये करा, जास्तीत जास्त ते सबस्क्रायबर्स करा, म्हणजे आम्हाला पण आमच्या कामाचं पोहोच पावती मिळाल्यासारखं होतं. मी कोणाला म्हणत नाही फ्लॅट बघायलाच या म्हणून, पण बघा तर खरं कसं आहे, तेवढं तरी तुम्हाला ॲटलिस्ट अंदाज तरी येईल. ह्याच गोष्टींचा मला छंद लागलेला आहे. मला असं वाटतं आपल्यालाही तो सगळ्या गोष्टींना आवडत असतील अशी मी आशा करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.